जय जय रघुवीर समर्थ। चांगला माणूस मतलबी नसतो, तो फक्त त्या लोकांपासून दूर जातो ज्यांना त्याची कदर नाही। जो माणूस रडताना रागात सर्व काही सांगतो किंवा बोलून जातो तोच खरा असतो, कारण राग आणि रडणे माणसाला खरं बोलायला भाग पाडतात। कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जेवढी आसक्ती तेवढी खोल खणखण असते। आरसा आणि नातं दोन्ही नाजूक असतं, पण दोघांमध्ये फरक एवढाच असतो की चुकून आरसा तुटतो आणि नातं चुकीच्या गैरसमजामुळे तुटते। जिथे चूक नाही तिथे कुणाच्या मागे जाऊ नका, आणि जिथे आदर नाही तिथे राहू नका। एकट्याने चालायला शिका, कारण आधार कितीही खरा असला तरी एक ना एक दिवस तो आपला दर्जा दाखवतो। आयुष्यातील निम्मे दुःख हे चुकीच्या माणसांकडून असलेल्या चुकीच्या अपेक्षांमुळे असतात। म्हणूनच फक्त स्वतःकडूनच अपेक्षा करा। अंधारात तुमची सावली तुमची साथ सोडते, मग अशा परिस्थितीत अनोळखी लोक तुमची साथ कुठून देणार? जे प्रयत्न करतात आणि कायम प्रयत्न करत राहतात त्यांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद कायम असतो। जेव्हा तुम्ही स्वतःला शोधता तेव्हा जग तुम्हाला शोधते। फक्त जीवन जगण्याची एक शैली ठेवा, जे तुम्हाला समजत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। कोणीतरी खरं सांगितलं आहे की त्या व्यक्तीला तुमचा गाभा कधी समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही सदैव उपस्थित राहाल। मला माझ्या वेदनामय जीवनाशी एकट्यानेच लढावे लागते। इथे सगळे टोमणे मारतात पण खरा आधार कोणीही देत नाही, पण माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे। तुमचा राग सहन करूनही तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यावर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही। तुमचे पालक त्यांच्या प्रार्थनेत म्हणतील, असे काहीतरी करा की हे परमेश्वरा प्रत्येक जन्मात अशीच मुले आम्हाला दे। कधीच कोणाला दुखवू नका, कारण तुमचे आणि त्यांचे हृदय एक सारखेच आहे। ज्या दिवशी लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याची काळजी घेणे बंद केले, त्या दिवसापासून तुम्ही आयुष्याचा खरा आनंद लुटायला सुरुवात कराल। आशा नेहमी जीवन ठेवा, जे आज अडकले ते उद्या टाळ्या वाजवतील। कोण, कधी, कोणाकडे आणि किती प्रमाणात आहे हे फक्त काळच सांगतो। जो बदलतो तो पुढे जातो। ज्यांना इतरांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे असते त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू देव कधीच हिरावून घेत नाही। जर कोणी तुमच्याकडून अपेक्षा करत असेल तर ती त्यांची मजबुरी नाही, तर तुमच्याकडे आसक्ती आणि विश्वास म्हणून ते तुमच्या जवळ येतात। घरात एकत्र राहणे याला कुटुंब नाही, तर एकमेकांना समजून घेणे, त्यांची काळजी घेणे यालाच खरं कुटुंब म्हणतात। जे खरे असतात ते नातं पूर्ण जपण्याचे मार्ग शोधतात, आणि जे सोडतात ते निमित्त शोधतात। कोणाचीही इतकी काळजी करू नका की तो बेफिकीर होईल आणि तुमची किंमत शून्य होईल। एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे। जेव्हा जेव्हा तुमची खास माणसे दूर जाऊ लागतात तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत। मानवी शरीरात 7 हृदय सर्वात सुंदर आहेत, आणि जर ते स्वच्छ नसेल तर चमकणारा चेहरा काहीच उपयोगाचा नाही। मी आयुष्यात असा धडा शिकलो आहे की आपल्या प्रियजनांवर विश्वास ठेवणे हे विचारपूर्वक केले पाहिजे। माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या की त्याची बोलण्याची पद्धतही बदलते, हेच खरं आहे। जेव्हा तुम्ही देवाकडे मागाल तेव्हा देवाकडेच मागा, कारण देव तुमचा असेल तेव्हा सर्व काही तुमचेच असेल। जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा करतो तोपर्यंत आपण त्यांच्याशी भांडतो। ज्या दिवशी आशा संपते त्या दिवशी लढाई देखील संपते। ही खूप छोटी गोष्ट आहे, पण सर्वांशी संबंध ठेवा, पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका। अनेकदा खोट्यांचे शब्द गोड असतात आणि खऱ्या माणसांचे शब्द कडू असतात। ही संस्कृती आणि सवयीची बाब आहे,
अन्यथा ज्याला ऐकता येईल तोही सांगू शकेल. नाती स्वतःहून कधीच तुटत नाहीत. गैरसमज आणि गर्व त्यांना तोडत असतात. प्रत्येक जण आपले दुःख समजू शकत नाही, कारण जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण आधीच असतो. कोणी तुमच्यावर थुंकेल इतकेही कडू होऊ नका आणि कोणी थुंका गिळेल इतकेही गोड होऊ नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हेच महत्त्वाचं आहे. पराभव हा एक असा धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. जीवनात आपल्याला जे हवे आहे ते सहजासहज मिळत नाही, परंतु जीवनात एक सत्य देखील आहे की आपल्याला जे हवे आहे ते सोपे नाही. त्यासाठी मेहनतही करावीच लागेल. जगात दोन प्रकारची माणसे आहेत. पहिले, जे लहान सहान समस्येला सामोरे गेल्यावर घाबरतात आणि दुःखी होतात, आणि दुसरे, ज्यांचे जीवन कितीही कठीण असले तरी ते नेहमी आनंदी राहतात, कारण त्यांचा त्यांच्या परमेश्वरावर विश्वास असतो. संकटाच्या वेळी धीर धरणं ही वादळासारखी लढाई जिंकणं आहे. तणावामुळे समस्या उद्भवू शकतात. जर तोडगा काढायचा असेल तर हसावं लागेल. स्वतःला इतके सक्षम बनवा की ज्यांच्यासाठी तुम्ही तळमळता तीच लोक तुमची एक झलकही पाहण्यास आतुर होतील. सर्वात गरीब तो आहे ज्याचा आनंद इतरांच्या इच्छेवर अवलंबून असतो. तुम्ही जीवनात जितके जास्त शांत असाल तितकेच तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल, कारण लोह थंड झाल्यावरच मजबूत होतो. आनंदात देवाचे आभार मानणाऱ्याला दुःखात देवाचे स्मरण करण्याचा अधिकार आहे. जो तुमच्याशी मनापासून बोलतो त्याला कधीही वरवर प्रतिसाद देऊ नका. मारामारी असो किंवा भांडण असो, कुटुंबापासून विभक्त होण्याचा विचार करू नका, कारण फांदीवरून पडणाऱ्या पानांना काहीच किंमत नसते. माणूस नेहमी संकटात काहीतरी शिकतो आणि आनंदात तो आधीचे धडे देखील विसरतो. मुलं काय खाणार, काय पिणार, काय घालणार याची काळजी मूल नाही तर त्याची आई घेते. आपण काय घ्यायचे आणि काय द्यायचे याची काळजी स्वतः देव घेतो. खरी माणसं एकटी राहतात, पण देव त्यांना नेहमीच साथ देतो. मृत्यूची जखम अपमानाच्या जखमेइतकी मोठी नसते. लढा, काहीही करा, पण कोणाचाही अपमान करू नका. ज्याला स्वतःला कसे थांबवायचे आणि कधी गप्प बसायचे, आपले दुःख कसे लपवायचे हे माहीत आहे, ती व्यक्ती आज जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीच वेगळे होऊ देऊ नका, कारण पडलेल्या घराच्या विटाही लोक उचलून घेऊन जातात. प्रेम ही एक महाग भेट आहे. स्वस्थ लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका. खिडक्या कितीही आतून बंद केल्या तरी समस्या हवेसारख्या येत असतात, येतात आणि जातात देखील. कुलीनता ही एक गुणवत्ता आहे जी पदाने नाही तर मूल्याने प्राप्त केली जाते. आपण स्वतःच हरवून गेलो आहोत आणि आपल्याला देव शोधायचा आहे. संयम बाळगणाऱ्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार सर्व काही मिळू शकते. जेव्हा काहीतरी वाईट करायचे असते तेव्हा शक्तीची गरज असते, अन्यथा जगातील सर्व काही साध्य करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसा आहे, असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्याल तितक्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. मानवी दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीला फक्त काही शब्द द्या, परंतु ते प्रेमाने बोला. अर्थात इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे शहाणपण आहे. जेव्हा देव माणसाची परीक्षा घेतो तेव्हा तो माणसाची शक्ती देखील वाढवतो, जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि सामर्थ्यवान बनतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चांगली वेळ येते तेव्हा तो सर्वात पहिली गोष्ट विसरतो, ती म्हणजे त्याची स्थिती. देवावर श्रद्धा ठेवा, लोकांवर नाही, कारण लोक फसवतात पण देव नाही. चिंता करू नका, दुःख वाढले असेल तर यशही मोठे असेल. जर तुम्ही तुमच्या वेळेची कदर केली नाही
तर लोक तुमची किंमतही करणार नाही. मित्रांनो, या 7 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका. पहिली, तुमच्या स्वतःच्या इच्छा. दुसरी, इतरांचे रहस्य. तिसरी म्हणजे तुमच्या घरातील समस्या. चौथी गोष्ट म्हणजे तुमचे नातेसंबंध. पाचवी म्हणजे तुमची भीती आणि तुमचा कमकुवतपणा. सहावी म्हणजे तुमची स्वप्ने आणि तुमचे धैर्य, ज्यामुळे माणसाची विचारसरणी वाढते आणि त्याच्यात समस्या निर्माण होतात. माणसाचे सर्वात मोठे भांडवल म्हणजे त्याचे चांगले विचार आहे, कारण पैसा आणि शक्ती कोणालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते, पण चांगले विचार नेहमीच चांगल्या कृतीसाठी प्रेरणा देतात. नशीब फसवत नाही, तीच माणसे फसवतात, ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास ठेवलेला असतो, आणि मग तीच माणसं आपल्याला बदलून स्वतःला बदलतात. स्वार्थाने नाती बनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच घडत नाही, आणि प्रेमाने बनवलेले नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नाते कधीच तुटत नाही. तो माणूस खरंच हुशार आहे, जो रागातही चुकीचे शब्द उच्चारत नाही. तुमचे विचार नियंत्रणात ठेवा, तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवा, तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या चारित्र्यावर नियंत्रण ठेवा. हृदय आणि मनाच्या संघर्षात नेहमी आपल्या हृदयाचे ऐका. जे कष्ट करतात त्यांच्याकडूनच चुका होत असतात. आदर हा माणसाचा नसतो, तो गरजेचा असतो. गरज संपली की आदरही संपतो. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तेच ऐकावे लागेल. उडण्यात काहीच नुकसान नाही. तुम्ही कुठूनही उडू शकता, पण फक्त जिथून जमीन स्पष्ट दिसते. तुमची काळजी घेणारे तेच लोक आहेत, जे तुम्ही शांत असतानाही तुमचे म्हणणे ऐकू शकतात. फक्त एवढीच काळजी करा की तुमचे काम पूर्ण होईल, इतकेही नको की तुमचे आयुष्य बर्बाद होईल. तुम्ही तुमचे शब्द कितीही हुशारीने बोलला तरी ऐकणारा त्याच्या क्षमतेनुसार आणि मनातल्या विचारानुसारच त्याचा अर्थ लावत असतो. माझ्या जीवनाची कहाणी अशी आहे की त्यात अपेक्षित पात्र सापडले नाहीत. आयुष्य स्वतःच जगले जाते. इतरांच्या खांद्यावर फक्त अंत्यसंस्कार केले जातात. तुमच्या स्मित चेहऱ्यावर देवाची सही आहे. ते तुमच्या अश्रूंनी वाहून जाऊ देऊ नका किंवा रागाने पुसून टाकू नका. या जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून येत नाही. आपलं वागणं आणि शब्दच माणसांना मित्र आणि शत्रू बनवत असतात. ती व्यक्ती जी प्रत्येक वेळी दुःखाचे रडगाणे रडत असताना तिच्या दारात उभा असलेला आनंद बाहेरूनच परत येतो. त्यामुळे आता लक्षात घ्या, रडायचं की हसत राहायचं. ज्यांच्याकडे आशा आहे तो जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होतो. प्रत्येक जण आपला नसतो आणि हेच सत्य आहे. या जगातील लोक किती विचित्र आहेत. खेळण्यासारखं भावनांशी खेळतात, महानपणे कल्पनांवरती चर्चा करतात, सरासरी मन घटनांवर चर्चा करते आणि लहान मन लोकांवर चर्चा करते. अनेक लोक काळाच्या महासागरात बुडाले आहेत. मित्रांनो, या 5 ठिकाणी नेहमी मौन बाळगा. पहिले, जिथे तुमच्या शब्दाला किंमत नाही. दुसरे, जिथे बोलल्यावर पश्चाताप करावा लागणार नाही. तिसऱ्या ठिकाणी, जर तुमच्या बोलल्याने कोणाचे मन दुखत असेल. चौथ्या ठिकाणी, जिथे तुम्हाला राग आला असेल, कारण रागावलेला माणूस काहीही विचार न करता बोलतो. आणि 5व्या ठिकाणी, जिथे तुमचे ऐकून घेणारे कोणीच नसते. कोणाचे दुःख पाहून तुम्हालाही दुःख होत असेल तर समजून जा की देव तुमच्या आत्म्यात वास करतो. फक्त शांतता शोधा, कारण गरजा कधीच पूर्ण होत नाहीत. आयुष्यातील संपूर्ण भांडण हे वासनांचे असते, मग आपोआप दुःख जागे होते. ज्यांचे हेतू मुळात स्पष्ट असतात, अनेक वेळा लोक त्यांच्याच विरोधात असतात. तुम्हाला जे काही त्रास देत असतील त्यांना सोडा, कारण ओझं बनण्यापेक्षा आठवणी बनणं केव्हाही चांगलं आहे.
खोट्याची खरेदी फार काळ टिकत नाही आणि सत्य आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. एखाद्या व्यक्तीचा वर्तमान बघून त्याच्या भविष्याची चेष्टा करू नका, कारण काळामध्ये इतकी शक्ती आहे की तो कोळशाचे हळूहळू हिऱ्यात रूपांतर करू शकतो. वेळ ठरवते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. उद्या करू हा शब्द माणसाचे कधीच काही चांगले करत नाही. मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त बोलणे किंवा गप्प बसणे चांगले नाही. जसे जास्त पाऊस चांगला नाही आणि जास्त सूर्यप्रकाश देखील चांगला नाही. विचार करा, जेव्हा आपला जन्म आपल्या इच्छेनुसार होत नाही आणि मृत्यू देखील आपल्या इच्छेनुसार होत नाही, तेव्हा या जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान होणारी सर्व व्यवस्था आपल्या इच्छेनुसार होईल तरी कशी? आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्याही लाचारीचा नाही. आयुष्यातील सर्वोत्तम औषध म्हणजेच जबाबदारी आहे. एकदा प्या आणि मग बघा, आयुष्यभर थकवा येणार नाही. जीवनात नेहमी प्रयत्न करा, मग तुम्ही तुमचे धैर्य साध्य करा किंवा अनुभव साध्य करा, कारण दोन्हीही गोष्टी अमूल्य असतील. नेहमी स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहे. अगदी सरळ मार्गी असणं हेही एक प्रकारचं पाप आहे आणि हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा आणि त्याला सतत लगाम घाला. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच आहे. तारुण्याचा जोम अंगी आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट शक्य होते. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. देशातील दारिद्र्य आणि अज्ञान घालवणे म्हणजेच ईश्वराची सेवा आहे. धर्म म्हणजेच मानवी अंतःकरणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतःकरण आहे. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो त्याला ते निश्चितपणे मिळत असते. पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका, कारण जगातील सर्व प्रचंड कामे गरिबांनीच केलेली आहेत. चांगल्या कामाची सुरुवात ही गरिबांकडूनच होते. भयातून दुःख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होतात. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. द्वेष, कपट वृत्तीचा त्याग करा आणि संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे ठाकले तरीही ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. आस्तिकांपेक्षाही एक वेळ नास्तिक परवडले, कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्क तरी असतो, पण आस्तिकाला आपण आस्तिक आहोत याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहात तर तुम्ही कमकुवतच बनणार, आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बलवान आहात तर तुम्ही बलवानच बनणार. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते.
जेव्हा ती एखाद्या केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते. उठा आणि जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाहीत तोपर्यंत थांबू नका. या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत, परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो. कधीच कुणाची निंदा करू नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल तर हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या. दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल. आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन तरी नक्कीच देऊ शकाल. नायक बना. नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही. मेंदू आणि हृदय या दोघात संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका. बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रूप आहे. जग ही एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आलो आहोत. जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका. कधीही कोणाची किंवा कशाचीही वाट पाहत बसू नका. आपण जे करू शकता ते करण्याचा प्रयत्न करा. कोणाकडूनही आशा बाळगू नका आणि कधीच स्वतःला कमी समजू नका, कारण परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे. अशा गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवत आहेत, अशा गोष्टी विष आहेत असं समजून त्यांचा त्याग करा. एक विचार घ्या, त्या विचाराला आपले आयुष्य बनवा. त्याचा सतत विचार करा, त्याची स्वप्न पहा. मग आपला मेंदू, स्नायू आणि शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारांमध्ये बुडून जाऊ द्या आणि हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मग काही वेळातच तुम्ही स्वतःला मोकळे अनुभवाल. कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा. मग बघा, नक्कीच पुढे जाल. जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो. असा विचार कधीही करू नका. आत्म्यासाठी काही असंभव आहे असा विचार करणं चुकीचं आहे. जर पाप असेल तर एक मात्र पाप आहे की तुम्ही निर्बल आहात आणि दुसरा कोणी निर्बल आहे. तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकंच तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्यात वास करेल. जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे आणि असं नसेल तर ती दुरात्मा आहे. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा, किती लोक तुमच्यातील वाईट गोष्टी काढून टाकून तुमचीच मदत करत आहेत. ज्या प्रकारे विविध स्तोत्रांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात, तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग तो चांगला असो किंवा वाईट असो तो देवापर्यंत नक्कीच जातो. आपल्याला अशा शिक्षण पद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल. जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो, पण हा अग्नीचा दोष नाही. सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वतःवर विश्वास ठेवा. 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होते. जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे, नाही तर फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकंच चांगलं आहे.
जर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं याचा अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता। विश्व एक व्यायामशाळा आहे जिथे तुम्ही स्वतःला मजबूत करण्यासाठी आला आहात। चिंतन करा, चिंता करू नका, नव्या विचारांना जन्म द्या। शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजेच असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे। जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवालाही तुमच्या बाबत विश्वास वाटत नाही। असं कधीच म्हणू नका की मी हे करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात। तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता। स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा, मग लोकांना जे बोलायचं असेल ते त्यांना बोलू द्या। एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील। जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात। जी लोक स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात। मित्रांनो, अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे। जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा। पावित्र्य, धैर्य आणि रूढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत। जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे, आणि जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे। शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे। विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे। प्रेम म्हणजे जीवन तर द्वेष म्हणजेच मृत्यू आहे। स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल। ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकते। कोणीही दुसरा शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा आहे। जर आपण आपल्या परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर मग आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो? महान कार्यासाठी महान त्याग करावाच लागतो। आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील, आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा। वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणीही धार्मिक होत नाही। जी व्यक्ती सत्य कर्म करते ती व्यक्ती धार्मिक असते। धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात। संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकंच तुमचं यशही शानदार असेल। उठा आणि जागे व्हा, आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका। विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या। इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही। शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केलेच पाहिजे। हळूहळू सर्व काही ठीक होईल। जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली असती तर त्याचे काहीतरी मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचेच ढीग आहेत, आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितकंच चांगलं आहे। एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्याचं स्वप्न पहा, आणि यशाचा हाच मार्ग आहे। वेळेचं पक्क असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करते। सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे। विस्तार म्हणजे जीवन आहे, आकुंचन म्हणजेच मृत्यू आहे। प्रेम म्हणजे जीवन आहे, आणि शत्रुत्व म्हणजे मृत्यू आहे। कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही। तुम्हाला स्वतःला सगळं काही करायचं आहे। मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकले, कारण यातून मला काहीतरी शिकता येईल। संकट आली म्हणजे देवाची साथ आपल्या सोबत नाही असं कधीच होत नाही। आकांक्षा, अज्ञान आणि असमानता हे गुलामांचे त्रैमूर्ती आहेत। एक कल्पना घ्या, त्या कल्पनेला आपले जीवन बनवा, त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा। आपला मेंदू, स्नायू, नसा, शरीराच्या प्रत्येक भागात त्या विचाराला बुडून राहू द्या,
आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरापर्यंत पोहोचवू शकते. वास्तविक यश आणि आनंद घेण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजेच त्या पुरुषांनी किंवा त्या स्त्रीने त्या बदल्यात काहीही मागत नाही. पूर्णपणे निस्वार्थ व्यक्ती सर्वात यशस्वी असतात. जे काही आपल्याला कमकुवत करते ते विष, शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक, ते विष समजून त्याचा त्याग करा. एखाद्या दिवशी जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही तेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत याची आपल्याला खात्री असू द्या. जे कोणत्याही पार्थिव वस्तूंमुळे विचलित होत नाही त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे. हे जग आहे. आपण एखाद्यास उपकार दर्शवल्यास लोक त्याला महत्त्व देत नाहीत, परंतु आपण ते काम लवकरात लवकर थांबवल्यास ते त्वरित आपल्याला कुटील सिद्ध करण्यास मागे पुढे पाहणार नाही. माझ्यासारख्या भावनिक लोकांना त्यांच्या प्रेमळ लोकांनी फसवले आहे. कशाचीही भीती बाळगू नका. तुम्ही आश्चर्यकारक काम कराल. निर्भयता हे एका क्षणात अंतिम आनंद आणते. जीवनात संकटे ही वाऱ्याच्या झुळकीमुळे येतात आणि जातात, पण जेव्हा जेव्हा येतात तेव्हा सर्वांची मुखवटे काढून निघूनच जातात. जे तुम्हाला हवे आहे ते मिळेलच असं काही नाही, पण देवाने जे नियोजन केलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. माणूस काम करताना त्याच्या इच्छेनुसार करू शकतो, पण फळाचा आनंद लुटण्यात नाही. खरा तोच असतो ज्याच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते, सावधगिरीने नाही. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. जर आयुष्य तुमच्याशी खेळ खेळत असेल तर तुम्ही नक्कीच महान खेळाडू आहात. हे जीवनाचे कार्य आहे. अडखळणे, विखुरणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. आज तुमच्या आयुष्यात किती संकटे आहेत याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही त्याचा कसा सामना करत आहात हेच महत्त्वाचे आहे. या जगात माणसाला जे काही मिळाले आहे त्यात तो खुश असावा. जे मिळाले नाही त्याबद्दल दुःख होता कामा नये. मनुष्याने त्याच्यासाठी जितका विचार केला त्यापेक्षा देवाने त्याच्यासाठी अधिक विचार केला आहे. म्हणूनच कशाचीही काळजी करू नका. जे लोक इतरांवर अवलंबून असतात ते कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. म्हणूनच आपण आपल्या इच्छा स्वतः पूर्ण करू शकता. हेच फायदेशीर आहे. एका गावात आग लागली. आग वाढत होती आणि जीव वाचवण्यासाठी गावकरी इकडे तिकडे धावत होते. एका पक्षाने हे दृश्य पाहिले आणि आपल्या चोचीत पाणी भरून आग विझवण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. ती वारंवार तिच्या चोचीत पाणी आणते आणि आगीवर टाकते. जेव्हा गावकऱ्यांनी त्या पक्षाला आगीवर पाणी ओतताना पाहिलं तेव्हा तेही भडकले आणि म्हणाले की हा पक्षी प्रयत्न करत असेल तर मग आपण का नाही करू शकत. सर्वांनी प्रयत्न केले आणि ती आग विझवली. एक पक्षी हे सर्व पाहत होता. तेव्हा तो पक्षी येऊन या पक्षाला म्हणाला, तुझं पाणी टाकून काहीच होणार नाही, मग तू असं का करत होता. त्यावर पक्षी म्हणाला, माझ्या चोचीतून पाणी ओतून काही झालं नाही किंवा काही होणार देखील नाही, पण मला अभिमान आहे जेव्हा केव्हाही आग विझली जाईल तेव्हा माझी गणना त्या विझणाऱ्यांमध्ये होईल, तुझ्यासारख्या आग लावणाऱ्यांमध्ये किंवा तमाशा बघणाऱ्यांमध्ये नाही. एकदा एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. शेतात काम करताना शेतकऱ्याचे घड्याळ हरवले. काही वर्षांपूर्वी हे घड्याळ शेतकऱ्याला त्याच्या वडिलांनी दिले होते. त्यामुळेच ते घड्याळ त्या शेतकऱ्यासाठी खूप मौल्यवान होते. आता शेतकरी सर्व काम सोडून घड्याळ शोधू लागला, पण बराच विलंब होऊनही त्याला ते घड्याळ सापडले नाही. दमलेल्या शेतकऱ्याने जवळच खेळणाऱ्या मुलांना बोलावून सांगितले की मुलांनो, या शेतात माझं घड्याळ हरवलं आहे. मी बऱ्याच काळापासून घड्याळ शोधत आहे आणि तुमच्यापैकी जे मला ते घड्याळ शोधण्यास मदत करतील त्यांना मी बक्षीस देईन.
बक्षिसाच्या उत्साहात सगळी मुलं ते घड्याळ शोधू लागले, पण एवढ्या मोठ्या मैदानात छोटं घड्याळ मिळणं फार कठीण होतं. काही तासांनी सर्व मुलं निघून गेली आणि शेतकऱ्याने देखील आशा सोडली. आता तोही घरी जाण्याच्या तयारीत होता. शेवटी एक मुलगा त्या शेतकऱ्याकडे आला आणि सर्व मुलं गेले असे त्याने अभिमानाने म्हणाले, मला फक्त थोडा वेळ घड्याळ शोधू द्या ना. तेव्हा शेतकरी म्हणाला, ठीक आहे, मी काही वेळाने येतो. घड्याळ सापडेपर्यंत शेतकरी घरी गेला. 20 मिनिटांनी शेतकरी पुन्हा वापस आला. तेव्हा मुलाच्या हातात घड्याळ होते. शेतकरी ते पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने त्या मुलाला विचारले की तुला एवढ्या लवकर घड्याळ कसे मिळाले. मुलाने सांगितले की सर्वजण निघून गेले आणि आता इतकी शांतता आहे की मी हळूहळू आवाज ऐकत संपूर्ण शेतात फिरलो. शांततेत आवाज ऐकताच घड्याळ कुठे आहे ते मला कळले. मित्रांनो, ही कथा शांत मनाचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा आपले मन शांत होते तेव्हा प्रत्येक मोठी चिंता दूर होते आणि आजूबाजूचा आवाजही कमी होतो. तेव्हा आपले मन आपोआप कार्य करते आणि आपल्याला योग्य दिशा दाखवते. मित्रांनो, एका गावामध्ये 2 साधू राहत होते. ते दिवसभर भीक मागत आणि मंदिरामध्ये पूजा करत. एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. दोन्ही साधू गावाच्या सीमेलगतच्या झोपडीमध्ये राहत होते. संध्याकाळी दोघेही घरी परत आले आणि पाहतात तर काय, वादळी पावसाने त्यांची अर्धी झोपडी तुटली होती. ते पाहून पहिला साधू रागावला आणि देवाला म्हणाला, देवा, तू नेहमी माझ्या सोबतच चुकीचं वागतोस. मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, पण तू माझी झोपडी तोडलीस. गावामध्ये जे चोर आहेत, लुटेरे, खोटे लोक आहेत, त्यांच्या घराला काहीच झालं नाही. बिचाऱ्या साधू माणसांची झोपडी तुटली. हे तुझंच काम आहे. आम्ही तुझ्या नावाचा जप करतो, पण तू आमच्यावर प्रेमच करत नाही. यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन नाचायला लागला आणि म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे. ही आमची अर्धी झोपडी तूच वाचवली असणार, नाहीतर एवढ्या जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडीच उडून गेली असती. आणि ही तुझीच कृपा आहे की आमच्याकडे अजून डोकं झाकण्यापुरता निवारा आहे. निश्चितच मी हे केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणून मी उद्यापासून तुझी अजून पूजा करेन, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूपच वाढलेला आहे. मित्रांनो, एकाच घटनेला एकसारख्या 2 लोकांनी किती वेगळ्या दृष्टीने पाहिले. आपले विचारच आपलं भविष्य निश्चित करतात. आपलं जग तेव्हाच बदलेल जेव्हा आपले विचार बदलतील. जर आपले विचार या गोष्टीतील पहिल्या साधूसारखे असतील तर आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आहे याची उणीव भासेल. आणि या उलट जर आपले विचार या गोष्टीतील दुसऱ्या साधूसारखे असते तर प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल आणि निश्चितच याची आपल्याला जाणीव होईल. शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या साधूप्रमाणे आपले विचार नेहमी सकारात्मक असले पाहिजेत. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.